वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला छान अशी साधी सिंपल बटाटा कांद्याची भाजी करून दाखवणार आहे, जी की पिवळी बटाट्याची भाजी आहे। आणि ही भाजी मला अशी वाटते की जशी ती 80s आणि 90s मधल्या एव्हरग्रीन गाण्यासारखी की कधीही करा, कोणीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडतीचीच आहे। जसं आपल्याला हिंदी गाणे जुने ऐकले की किती छान वाटतं, तसंच ही भाजी कधीही करा, कोणत्याही ऋतूत करा, ती खाण्याला एकदम बेस्टच लागते। तर तशा पद्धतीची भाजी मी आज इथे बनवलेली आहे। तर इथे मी फोडणी करून घेतलेली आहे। फोडणी छान तडतडली की त्यामध्ये मी उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे। नंतर उडदाची डाळ छान लाल झाली की त्यामध्ये मी हिंग टाकून घेतला आहे। हिंग टाकल्यानंतर भरपूर सारा असा लांब लांब कट करून घेतलेला मी कांदा इथे टाकून घेतलेला आहे। कांदा टाकल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकला, तोही देखील छान परतून घेतला। आणि कांदा अजून चांगला परतून निघण्यासाठी इथे मी भाजीला लागेल एवढं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर मऊ होतो आणि छान परतला देखील जातो, त्यामुळे तुम्ही मीठ इथे नक्की टाकून बघा, कांदा चांगल्या पद्धतीने परतला जाईल। तर अशा पद्धतीने 1-2 मिनिटांसाठी मी छान कांदा परतून घेतला। नंतर माझ्याकडे इथे लसण मिरचीचा ठेचा घरी बनवलेला होता, तो इथे मी टाकून घेतला। जर तुम्हाला ठेचा टाकायचा नसेल तर तुम्ही मिरच्यांचे तुकडे करून टाका, आणि जर मिरची आणि ठेचाही टाकायचा नसेल तर तुम्ही हळद आणि इथे तुम्हाला आवडत असल्यास लाल तिखट देखील घालू शकतात। पण इथे मी आज पूर्ण पिवळी भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी इथे लाल तिखट बिलकुल घालणार नाहीये। तर अशा पद्धतीने बघा, मी चमचाभर इथे हळद घालून घेतलेली आहे। आणि 5-6 बटाटे मध्यम आकाराचे मी आधीच उकडून साल काढून त्याचे छान कट करून ठेवलेले आहेत। तर हा कांदा छान पद्धतीने परतल्यानंतर, व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण इथे हे सर्व बटाटे घालून घेणार आहोत। तर ही जी बटाट्याची भाजी आहे, तुम्ही दोशासोबत खाऊ शकतात, पोळीसोबत खाऊ शकतात, पुरीसोबत खाऊ शकतात। मला तर कधी कधी भातासोबत सुद्धा ही भाजी आवडते। तर तुम्हाला देखील आवडते का? आणि तुमच्या घरी अशी बटाट्याची भाजी केल्यावरती सर्वजण खातात का, ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर एकदम साधी सिंपल ही भाजी आहे, पण सगळ्यांच्या आवडतीची आहे। कोणी या भाजीला नाही म्हणेल असं नाहीच आहे, असं मला वाटतं। तर तुमचं यावर काय मत आहे ते देखील मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने ही मस्त अशी पिवळी बटाट्याची भाजी, कांदा बटाट्याची भाजी माझी करून तयार आहे। तर व्यवस्थित इथे मी याला खालून वरून परतवून घेणार आहे। व्यवस्थित कांदा फोडणी ह्या बटाट्यांना लागेल अशा पद्धतीने हे व्यवस्थित परतायचं आहे। तर इथे मी छान परतणं झाल्यानंतर झाकण ठेवून एक छान दणदणीत वाफ काढून घेणार आहे। वाफ काढल्यानंतर म्हणजे जी आपण उडदाची डाळ टाकली आहे, कांदा, कोथिंबीर, ते कढीपत्ता वगैरे टाकलाय, मिरचीचा ठेचा टाकलाय, त्याचा छान स्वाद ह्या बटाट्यांना लागतो। व्यवस्थित ह्या स्वाद या बटाट्यामध्ये मुरतो, त्यामुळे इथे छान दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढल्यानंतर परत एकदा मी खालून वरून व्यवस्थित याला परतवून घेणार आहे। आणि परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी भरपूर सारी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, ती देखील घालून घेणार आहे। तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशी भाजी करतात का? तर करत असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की असं कोणतंच घर नसेल की जिथे अशी पिवळी बटाट्याची भाजी होत असेल, असं मला वाटतं। तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे। तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा। थँक्यू, धन्यवाद।